चला आले का सगळे? हो वा 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 चलो हा नाही, सगळे आलेत पण चाललोय कुठे आपण? सांगतो सांगतो पण हे पडदे का बंद केले तू उघडू का? मला हीच हा प्रश्न विचारणार हे माहिती होत. तुझ्यासाठीच बंद केलेत सगळे पडदे. इनफॅक्ट तुमच्या सगळ्यांसाठी लावले ते पडदे. मी आपल्या प्रवासात बघतोय, सगळ्या प्रवासात प्रत्येक जण आपला त्या मोबाईलवर आहे. एकाने तरी बाहेर खिडकीतलं बघितलंय? बंद केलं मी ते तुमच्यासाठीच बंद केलं. ते तो मोबाईल दे मला. माझं व्लॉगिंग राहील. हे नाही भाऊने सांगितलं ना. दे दे चल. काही बघत नाही मी तुझी. नाही नाही पण भाऊ प्रश्न परत तोच आहे, आपण चाललोय कुठे? सांगतो रे लक्ष्मण, काय झालंय, आपण जिथे राहतोय ना तिथून जवळच मला असं कळलं की ते एक शेत आहे आणि आजूबाजूला आमराई आहे. हो मी म्हटलं त्या शेतात बसून आपण आज जेवण करूया. वाह क्या बात. वा 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 वा. अहो रेस्टॉरंट मध्ये इतकं छान जेवण मिळतं, तिथे जाऊन जेवूया ना एसी मध्ये बसून. शेतात नको ना, सगळी धूळ माती ताटात येणार, ती पोटात जाणार. मी नाही येणार आहे. ती नाही खायची आपण. कीर्ती सारखं आकडं दोन करायची काही गरज आहे का? आई मग काय कीर्ती, आणि आता शेतात जेवायला खूप मजा येते, मला मजा येते. हो, मी पण खूपच एक्साइटेड आहे हा. मस्त मजा करू आपण, म्हणजे एसी मध्ये काय रोजच बसतो ना, आज असं ट्राय करूया. हा नाही नाही कमाल आयडिया. प्लॅन ऑन आहे. चला ऑन ऑन. गुड गुड गुड. आजी वंदनाताई, तुम्हाला आवडेल ना शेतात? हो खूप आवडेल. आम्ही जेव्हा गावाकडे जातो ना तेव्हा शेतात दुपारी असंच जेवतो. आईंच्या हातच्या भाकऱ्या आणि ठेचा. आज मी समजासनी ठेचा करून म्हणजे आजींच्या हातचा ठेचा खायचा हा बेत फिक्स ठरला. आपण ऐका ना, मी काय म्हणतेय, बाहेर उन्हाचा त्रास नाही ना होणार? म्हणजे सगळ्यांसाठीच विचारतीये. नाही ग, एवढ्या तेवढ्याने काही होत नाही. आणि तिथे शेतात हिरवीगार झाडं आहेत ना, त्यामुळे हवा खेळती राहील. काही त्रास बीस होणार नाही. भाऊ आता म्हणाले ना खूप झाड तिकडे. मग चालेल. पण भाऊ आपल्याला तिथे बसायला खायला प्यायला सामान लागेल ना, सगळं ते आणावं लागेल ना. सब रेडी आहे, सगळी तयारी झालेली आहे. चला आता. चला गणपती बाप्पा मोरया. काय बोर झाली? गप्पा मारूया ना आपण. पण तुम्हीच म्हणालात ना की असं सगळे असं काही नका करू, असंच थांबा. मग आता काय करणार, काय गप्पा मार? मी असं नाही मारू, गप्पाच मारूया असं म्हणतो. गप्पाच मारत नाही एकमेकांची. त्या मोबाईल मध्ये असतो हे बोलत होतो मी. बरं बरं भाऊ, आपण एक गोष्ट करूया का? गाण्याच्या भेंड्या खेळूया का? अरे बेस्ट. अरे बेस्ट. चालेल. हे बघ, आपल्याकडे 2 कॅप्टन्स आहेत की नाही, तू आणि आज. बरोबर. तुमच्या टीम्स पण ठरल्या. हो. बस आता राहिलो फक्त मी आणि दिव्या. हा, तुम्ही माझ्या टीम मध्ये. काय करू? क्या करे करना है कुछ काम, शुरू करो अंताक्षरी लेके प्रभु का नाम. हा. आशू आशूवर म आलाय. पण आपण अक्षर देऊया आता. काय अक्षर द्यायचं आपण? आशूची टीम आहे ना, आशूची टीम. अक्षर देवा. ओके ना ठाकर या रानाची पाखर. हे आता गाऊनच दाखव र. रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी दामी काढीला, आतून गलावू माझ्या साडीला, आतून गलावू माझ्या साडीला. ल ल ल ल अच्छा ल आपल्यावर आलाय. हा
आलं. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया. ओ काका ए, हळूच आलो. काय आजी ओके आहेत ना? आजी जरा. य आलं ना. अरे हा कसा या ना अरे कसं आलं. या बोललात ना. या य. रे झळाळती कोटी ज्योती या आ आ अ अ अ. टिक टिक वन. टिक टिक टू. टिक टिक टू. अरे एक मिनिट थांबा रे, जरा सुचू द्या ना काय. आई तू बाबा मी अरे वा. आई बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग आजी तू आबा मी आजी तू आबा मी होणार ग कुणी येणार ग येणार ग गो गो गो. गुलाबाची कळी बघा हल्दी न माखली. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. अरे मला आठवतंय अरे लिली आली. आली अरे अमराई आली. अमराई आली पडदे उडा पडदे. पडदे उडा चला 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 वा 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 भाऊ येऊ का बोलले. काय मस्त प्लॅन नाही ना, तू सांगणार आहे. एकदम फ्रेश वाटतंय आणि असं इथे बसून जेवायचंय म्हणजे तर काय स्वर्ग सुखच. शेवटी काय आपण तिकडे असलो की आपापल्या कामात असतो. म्हटलं हीच ती वेळ. खरंय बरं केलं. बरं आपण असेच चालत आलो. हं. आपले सामान आतच आहे की. तिकडे मागे बघ. ते बघ वा. मुलांनी सामान आणलंय आपण आवरून घेऊ. हो चालेल. आजी पुढे चाललायत या की बसा आमच्या बरोबर थोडा वेळ. हा जरा गप्पा मारू तुमच्या वेळेच्या गोष्टी सांगा मग जाऊ आपण परत फिरायला. आता गोष्टी म्या कसलं सांगणार काय. किती ते सामान घे. चल आपण तिथे मांडायला घेऊ. आई अगं एवढी छान आमराई आहे, बघू दे ना मला प्लीज. आत्ता नाही हं कामचुकारपणा करायचं नाही. चल चल चल. ऐक नाही चंदन. दिव्या पटकन बोल मला ना खूप काम आहे. माझं ऐकून तरी घे. काय झालं पटकन. माझे फोटो काढणार. काय हा प्लीज प्लीज. अगं पण तूच म्हणली ना उन्हात तुला त्रास होतो म्हणून. नाही मला उन्हातच काढायचे. उन्हात छान फोटोज येतात. आणि काय आहे तुझं सतत हे करू नको ते करू नको. काढ काढ ना प्लीज माझे फोटो. दिव्या जरा शांत बस. तू तुझ्या भल्याच सांगतोय ना. तू त्याचीच बाजू घे. मी असं काय करते तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय ना. नको सांगू ना मला काही. मला फोटोज काढायचे आता. रडू नको सगळे ऐकतील ना. ऐकू दे. या हट्टीपणा नको न करू. हे बघ आपण ऊन उतरलं ना की मग जाऊ. ओके अरे तुला काय सांगते मी. उन्हात छान फोटोज येतात नंतर लाईट जातो. बरोबर बोलतोय तो. वाटलं नंतर तर मी येते ना फोटो काढायला तुमच्या बरोबर. नाही मला कोणीच नकोय. तुला कोणी विचारलं. मी जातीय फोटो काढायला. कोणी माझ्या मागे यायचं. अगं हे हट्टीपणा नको करू यार. दिव्या चंदन कुठे चाललायस तू. लगेच चालला बायकोच्या पाटणं नाचत. काय जाण्याची गरज नाही. हे बघ तिथे गेल्यानंतर उन्हात डोसकं दुखायला लागलं का नाही का बरोबर येते पळत. चंदन एकदम गुणी मुलगा आहे. मी बघतोय ना तो किती काळजी घेतोय दिव्याची. झिजतोय अगदी चंदनासारखा. खरंय तुमचं. सुहास या दिव्याला ना कशाचा काही फरक पडत नाही. मला ना काहीतरी गडबड वाटते.
काय सांगतेस? ताई आपण चटणी करायची का? खरं तर ना कैरीची चटणी करायला हवी. पण कैऱ्या काढायच्या कशा? एक मिनिट, आम्ही कशाला आहे मग? अरे काय म्हणजे तू कुठे जाऊन आता कैऱ्या काढणार आहेस? ऐक ना, आम्हाला इथेच तू वर बघ, आजूबाजूला बघ, आंबेच सगळीकडे. कुठले या झाडावर काढ, त्या झाडावर चल. हे खरंय, चल ना आपण जाऊया. चल. एक मिनिट, तो तू त्याला ओरडत होती आणि आता लगेच आपण शाणी आहेस ग. ए अरे जाऊ दे गे त्यांना, जाऊ दे. जा रे जा, Enjoy. आणि छान तोडा बरं काही रे. जा. मग मी बाकी काही सामान आहे का बघतो आणि घेऊन येतो. हा. भाऊ हा? कैऱ्या तर इथे लागल्यात, मग हे कुठल्या कैऱ्या तोडायला गेले जातात? ते असे हाताने तोडणार. अरे तुला काय प्रॉब्लेम आहे? कैरी हे निमित्त आहे, तुला कळत नाही? सॉरी सॉरी सॉरी. बरं चला हा, घेऊया या. ते मांडायला. हा, घ्या. हा काय या. घेऊ? गिफ्ट घ्यायचं का? चल, श्वास चल. घे सगळं, चल. दिव्या, दिव्या अगं तुझ्या पायाखाली साप आहे. हा? काय? साप? कुठे? अगं सॉरी, ते तिथे काहीतरी हलत होतं, मला वाटलं साप आहे, पण सरडा असेल कदाचित. रंग बदलणारा. बरी आहेस ना? घाबरले ना मी. सॉरी, चुकलं माझं, मला वाटलं. परत तुझा राग ना जातच नाही बाबा. काय करूया राग घालवण्यासाठी? दिव्याच्या नाकावरच्या रागाला औषध काय? मी तुझे फोटोज काढते. का? का म्हणजे मी छान फोटोज काढते. पोज दे, बघ इकडे. स्माइल कर ग, हसताना छान दिसतेस तू. आणि दुसऱ्यावर हसताना तर अजून छान दिसतेस. बरं ते असं पोटावर हात ठेव. प्रेग्नंट असताना ठेवतात ना, काय करतात ते? बेबी काय? बेबी बम. हा सगळं माहिती आहे. कर बघू, असं हात ठेव पोटावर. अजून आलं नाही. अगं तरी सुद्धा वाह, किती गोड. छान छान. हे बघ, छान आलं ना. दिव्या, ते बाळाच्या चेकअप साठी कोणत्या डॉक्टरकडे जातेस? आहेत आमच्याकडे, त्यांना दाखव. ओ अच्छा, मग काय म्हणाले डॉक्टर? जाऊ दे ना, बघू फोटोज कसे आले. अगं अजून काढूया दिव्या, तिकडे. एवढा फास्ट चालायचं नसतं. ऐक माझं. अगं प्रेग्नेंट बायकांनी एवढा फास्ट चालायचं नसतं. नक्की प्रेग्नेंट आहेस ना? तू जास्त शहाणपणा करू नकोस हा कीर्ती. हे अगं मी काय केलं? मी नीट काळजीने विचारते तुला. दिव्या, अगं काल मला आई म्हणत होती की तिच्या ओळखीचे गायनोकोलॉजिस्ट आहे, तर तिच्याकडे तुला दाखवून घेऊया म्हणून. म्हणजे कळेल ना काय खायचंय, काय नाही खायचंय, कशी काळजी घ्यायची आहे, सगळं कळेल. कोणत्या टेस्ट करायच्यात. मी तर म्हणते आपण उद्या जाऊन टेस्ट करूच या. नाही ऐक ना, माझ्या ओळखीतले डॉक्टर आहेत. त्यांनी सांगितलंय सगळं व्यवस्थित नीट सांगितलंय. ऐक ना, तुझे डॉक्टर म्हणजे ते वस्तीतले. एकतर त्यांच्याकडे ना काही इक्विपमेंट्स पण नसतात. आपण ऐक ना, आईची ओळख आहे ना, तर तिकडे जाऊया. मी सांगते आईला. नाही म्हणजे बघू, आपण नंतर बघू. हे नंतर कशाला? नंतर नाही, आत्ताच बघू. चल तू. नाही ऐक, घाई कसली आहे तुला? घाई कसली आहे म्हणजे काय? आईची मैत्रीण आहे ना, आईला सांगून ठेवूया, म्हणजे अपॉइंटमेंट घेता येईल आपल्याला. एक मिनिट. कीर्ती म्हणाले ना नंतर बघूयात आपण. नंतरला फार अंतर असतं दिव्या. ऐक, मी आईला आवाज देते. आई, आई, अगं दिव्याची अपॉइंटमेंट घ्यायची आहे. ऐक ना, अगं थांब ना, आईला आवाज देते. आई, बोल अगं कीर्ती. आई, कीर्ती काकू. प्लीज प्लीज प्लीज. अगं थांब ना, काकू. कीर्ती प्लीज 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 अगं प्लीज थांब ना. काय झालं दिव्या? तुझ्या डोळ्यात पाणी आहे. काय झालं? मला माहित होतं तू प्रेग्नेंट नाहीयेस ते. काय नाटक करतेस? पाण्यात काय जायचंय, उड्या काय मारतेस, छत्री घेऊन इकडे तिकडे हिंडत काय बसतेस? पपई खायची होती ना तुला? पपई खायची आहे, पायनॅपल शिरा खायचा आहे. अगं किती नाटक करणार आहेस?
निदान आपलं पितळ उघडं पडू नये ह्याची तरी काळजी घ्यायची होतीस ना. काय ग बघ कीर्ती, ही एक्सप्लेन करायची गरज नाहीये. काय ना, कीर्ती खूप दूरचा विचार करते, खूप दूरचा. काय म्हणतात त्याला, दूरदृष्टी. कीर्तीच्या नजरेतून काहीही सुटत नाही, कळलं? प्लीज हे आपल्यातच ठेव, कोणाला सांगू. अजिबात नाही. कुणाला काहीही कळणार नाही, म्हणजे ह्या कानाचं त्या कानाला कळणार सुद्धा नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव ना. हे बघ, या जगात ना माझ्यापेक्षा जास्त विश्वासू कुणीच नाहीये, हो की नाही? आहे ना विश्वास? नक्की ना? तुझ्या बाळाची शपथ. हं? हं. आले मी. आणि दिव्या, मला तुझी काळजी आहे म्हणून सांगते. हे बघ, एवढ्या कडक उन्हात फिरत जाऊ नकोस अगं. नसणाऱ्या बाळाला त्रास होईल ना. आले. खोटारडी दिव्या आणि खोटारडा बाळ. आशू, कुठल्या कॉन्फिडन्सने बोललास मला माहित नाही, पण हे जमणार आहे का तुला? केवढं उंच आहे ते. नाही, हे तर नाही जमणार. मग बोलला कशाला? कारण प्रायव्हसी हवी ना आपल्याला. शाण्या, तू ट्रिपला आल्यापासून जास्त रोमॅन्टिक होते असं नाही वाटत तुला? हा माझा प्रॉब्लेम नाही, हा जागेचा प्रॉब्लेम आहे. अच्छा, ही जागा नाही अशी आहे, त्यामुळे जरा यु नो. हो का? अरे असं होतंय. बस झाला तुमचा रोमॅन्स, आता मी चढणार आहे झाडावर. ए थांब थांब थांब, तू चढू नको. मी दगड मारून पाडतो. कशाला? माझा नेम चांगला कारण. हो काय? अरे पण असे आंबे नसतात पाडायचे दगड मारून. अरे तू जरा थांब, विचार नको करू, फार विचार करत आहेस. अरे पण असं हे बघ. आशू, या नेम मुळे तर तुला ऑलिम्पिकला पाठवलं पाहिजे असं नाही वाटत तुला? ट्रायल शॉट होता. आता Trial दुसरा- shot, हा, चला. दुसरा दाखवतो तुला. तेव्हा पडला की नाही? दाखवतो. बघ. हा बघ. मग? हे काय झालंय? खाली पडून पण फुटलाय, ते दगड मारून पण फुटला, असं नसतं फोडायचं. दगड मारल्यावर ते होणारच ना, त्याची चटणी करायची त्याची. दे इकडे. गप्पा बस. मी आता ऐक ना, मी काय म्हणतो, उगाच स्टंट वगैरे नको करू. चल पण बोललास, मी पण करतोय. नको चढू, कशाला चढते? चढणारच आहे. पाडतो ना दगड मारून. नाही बोलले ना, तसं नसतं पाडायच्यात कैऱ्या. तू खाली बस. बस खाली. मला नीट सपोर्ट द्या. हो, इकडे ये. हम्म. तर बघशील. बर. क्या बात आहे. दगड. आता ये खाली, बास झालंय. अरे मला मदत कर. अगं मार की उडी. अरे मी नाही उडी मारणार, मला खूप भीती वाटते. तू आहे ना माझ्यासाठी. तुला भीती वाटते? तुला आणि तिथे त्या दिवशी उडी मारली होती उंचावर, ते तर ह्याच्या डबल होतं. पण ते मला आता भीती वाटते आशू. मला काय शिवा काय करू नकोस यार, तुला काही भीती वाटत नाही. अरे ये यार. मार उडी, मार. एक, दोन, तीन. हळू 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 शिवा, काय झालं? अगं नीट तरी उडी मारायची ना. पाय मुरगळला? नाही लागलंय. कुठे बघू मला. तुला काय वाटलं शिवा घाबरते? नाही घाबरत. तुला काय वाटलं शिवा घाबरते? तेच ना, नाही घाबरत का? मी नाही घाबरत. आता बघ तशी घाबरते. आशू! आता घाबरली?
घाबरायला तर पाहिजे. अशी गप्प बस, फालतूपणा कर नको. फालतूपणा कुठे आहे? बरं ठीक आहे ठीक भीती आहे तर ठीक वाटली असेल ना. गप्प बस ठीक आहे. तू डोळे बंद कर. का? अरे गंमत आहे का? 1 2